मायाताई, मिलिंद दादा, प्रतिभाताई. चला आता कोणाचा नंबर आहे? आता प्रियाताई झाले ना. बाळू दादा मला वाटतं. निखिल शेठ. प्रियाताई झाल्या का नाही? प्रियाताई नाही झाले. नाही. हा बोला ताई. व्हिडिओ ऑन करा. स्पॉटलाइट. हा जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. आवाज येतोय ना माझा? हो येतोय. श्री गणेशाय नमः. नारद उवाच प्रणम्यं शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यं आयुकामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लंबोदरं पंचम च विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजाननं द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्यां पठे नरा न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते गती. जपेत गणपती स्तोत्र षडभिमासे फलं लभत संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टाभ्यो ब्राह्मणे लिखित्वा य समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः. इति श्री नारद पुराणे श्री संकटनाशन स्तोत्र संपूर्णम. छान. श्रीकृष्ण. बोला. काही मनोगत असेल तर पटकन बोलून घ्या. सर्व गीता परिवाराची मी खूप आभारी आहे. गीता परिवारामुळे आज मला गीता शिकायला मिळाली. गीतेचे नवीन अध्याय मला शिकायला मिळाले. त्यामुळे गीता परिवाराचे खूप खूप धन्यवाद. जय श्रीकृष्ण. छान. आणि अभ्यास तसाच सुरू ठेवा. आणि आपल्या आजच्या अतिथी सुरेश दादांनी म्हटलं तसं 5-5, 4-5 लोक आपल्या गीता परिवार संत वर्गाला जोडत राहा. 15 अध्याय माझा पाठ झाला दादा. वा वा, खूप छान. कंठस्थीकरणाची परीक्षा द्या. जिज्ञासू, पथिक, पाठक. खूप छान. 12वा होत नाहीये जरा अध्याय, थोडस वेळ पण होईल. उलट 12वा 15वा सोपा आहे. रोज ऐकत राहायचं की होत राहत. हो हो हो. छान. जय श्री जय श्रीकृष्ण. निखिल दादा, निखिल शेठ नाहीये का? प्रदीप दादा, तुमचा व्हिडिओ आहे माझ्याजवळ, पण तुम्ही सगळ्यांसमोर म्हटलेलं छान आहे असं मला वाटतं आणि म्हणाल तुम्ही. दादा ते शक्य नाहीये. थोडस मी तुम्हाला सांगितलं थोडीशी. ठीक आहे ना. नाही, व्हिडिओ पाहतील बाकी ग्रुपवर सगळे. आपण मनोगत बोलायचं असेल तर बोलून घ्या. मी मनोगत व्यक्त करतो माझं. प्लीज. जय श्रीकृष्ण. जय श्री. मी गीता परिवाराशी माझे मित्र विजय पाटील यांच्या थ्रू जॉईन झालो. तारीख 4/3/24 पासून भक्ती योग 12वा अध्याय शिकण्याची सुरुवात केली. तारीख 15/4/24 पासून अध्याय 16 शिकायची सुरुवात केली व पाहता पाहता 6 अध्याय केव्हा पूर्ण झाले ते कळलंच नाही. आणि त्यात सर्व श्रेय गीता परिवाराला जात आहे आणि त्यांच्या टीमला जात आहे. A1ला श्री चंद्रकांत दादा आणि A2ला श्री मिलिंद दादा आणि मायाताई यांची फारच सुरेख रीतीने आणि शांततेने व धैर्याने शिकवले. मी त्याचं वर्णन करू शकत नाही. मी त्यांना जेव्हा पण फोन केला तेव्हा त्यांनी मला उत्तम मार्गदर्शन दिले. आम्ही सर्व किती चुका करत असलो तरी पण पूर्ण पेशन्सनी आम्हाला करेक्ट करून पुनरुच्चारण करण्यास प्रोत्साहित करीत होते. आणि त्यांच्या या शिकवायच्या उत्तम पद्धतीच्या पायी गीता शिकण्याची गोडी निर्माण झाली. कधी 8 वाजता
आणि कधी वर्ग सुरू होतोय असं होत होतं. हो, इथे मी माझ्यात काय बदल झाला हे सांगू इच्छित आहे. मी ज्या बँकेत होतो तेथे व इतर संस्थेत पण ट्रेनर म्हणून कार्य केले. पण माझ्या त्यावेळेसचा अहमचा ॲटिट्यूड काही वेगळाच होता. तो आता नाही राहिला. हीच गीता परिवाराची मोठी देण माझ्यासाठी आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रतीक्षाताई आणि संतोष दादा त्यांनी पण उत्तमरित्या संचालन केले व आमचे मार्गदर्शन केले. वंदनाताई, आशुभैया आणि विकास वैद्य दादा यांचे विवेचन सत्र फार उत्तम रीती उदाहरणासह समजावले आणि आमचे डाऊट्स क्लिअर केले. आजचे प्रमुख पाहुणे श्री सुरदादा, विद्याताई, प्रतिभाताई ह्यांच्याकडे मी आणि गीता परिवाराचे खूप खूप धन्यवाद करतो. आणि शेवटी मी गुरुवर्य श्री गोविंद देव गिरीजी महाराजांना दंडवत प्रणाम करतो. त्यांच्या गीता परिवार प्रमाणे आम्हाला गीता शिकायची संधी मिळाली आणि ओढी लागली. धन्यवाद. जय श्रीकृष्ण. वा दादा, खूप छान. आपण दादांनी श्री रामनाम नौका म्हणून केलेला आहे. बोला एक मिनिट. संगीताचा असं काही माझा काही संबंध नव्हता, पण गीता परिवाराशी जॉईन झालो आणि हळूहळू आध्यात्मिक बाबतीत मला रुची वाटायला लागली. खरं म्हटलं तर आध्यात्मिक आणि संगीत ह्याचा माझा काही अजूनपर्यंत काहीच नातं जोडलं नव्हतं. सर, आपल्याला माहिती आहे बँकेत असते आपल्या बँकेची कामं, मी असोसिएशनचा लीडर पण होतो आणि कामापैकी ऑफकोर्स माझी चूक होती की मी ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जॉईन नाही झालो. मी आपल्याला एकदा गोष्ट पण केली होती. बरोबर. आणि ते ऐकून हे रामनाम नौका मी सुरुवात केलं, ऐकलं आणि मी सुरुवात केली काय, आणि मला वाटलं की मी एकदा प्रयत्न करावा आणि तो मी प्रयत्न केलाय. चुका असल्या तर प्लीज आम्हाला क्षमा करा. हरकत नाही दादा, धन्यवाद. सगळेजण आपल्या प्रतीक्षा, आपल्या या अमृताताईंचा व्हिडिओ, दीप प्रज्वलनाचा दादांचा व्हिडिओ, सगळ्यांचे ऑडिओ सगळ्यांनी ऐकायचे आणि आपले 1-1, 2-2 मिनिटाचे 1-1, 2-2 वाक्याचे अभिप्राय पण द्यायचे. म्हणजे आपण संपूर्ण कुटुंब आहे त्याचा आनंद निश्चितपणे घेऊ. धन्यवाद. संतोष दादा नेक्स्ट. एक मिनिट. जय श्रीकृष्ण. दादांचा मी आज श्री समर्थ रामदास स्वामीकृत ही राम नाम नौका ही रचना सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही राम नाम नौका भवसागरी तराया, मद मोह लोभ सुसरी, किती डंकिती विषारी, ते दुःख शांत वाया, मांत्रिक राम राया. सुटले अपाट वारे, मन तारू त्यात बितरे, त्या वादळातून या नेईल राम राया. परमबोवऱ्यात अडली, नौका परी न बुडली, धरुनी सुकाणू हाती, बसलेत राम राया. ही राम नाम नौका भवसागरी तराया. आम्ही सर्व ही प्रवासी, जाणार दूर देशी, तो मार्ग दाखवाया, अधिकारी राम राया. हा देह नाशिवंत, जाण्यास ना समर्थ,
तारी तारी राम राया दीनदास लागे पाया ही राम नाम नौका भवसागरी तराया भवसागरी तराया भवसागरी तराया. वा, खूप सुंदर दादा. खूप मन लावून आणि भक्तिभावाने उत्तम म्हटलं दादा तुम्ही. खूप छान. चला, निखिल दादा आलेले आहेत. निखिल दादा, नमस्कार. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. व्हिडिओ ऑन नाही का दादा तुमचा? हा, मी ऍक्च्युली प्रवासात आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ बंद केलाय. बरोबर, बोला बोला. बोला दादा. आम्ही काढलेलं जे चित्र होतं ते मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलंय. दादा, आवाज येतोय तुमचा? बोला. मी काढलेलं चित्र होतं ना, ते माझ्या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केलंय. संत ज्ञानेश्वरांचं चित्र जे मी लहान असताना काढलं होतं, तेव्हापासून मला भगवद्गीता शिकायची खूप इच्छा होती आणि या क्लासला आल्यामुळं मला ती माझी इच्छा पूर्ण झाली. सगळे दादाताईंनी सगळं मनापासून शिकवलं, आत्मीयतेने आणि तन्मयतेने शिकवल्यामुळे आम्हाला पण गोडी निर्माण झाली शिकायची आणि आता आम्ही L3 ला जायला उत्सुक आहोत आणि तुमच्याकडनं असंच आम्हाला मार्गदर्शन मिळत राहावं अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद दादा. अरे वा दादा, छान चित्र आहे तुमचं. सगळेजण पाहतीलच. उत्तम असं चित्र आहे, खरंच छान आहे. खूप सुंदर. जय श्रीकृष्ण. प्रवासात राहूनही तुम्ही मनोगत व्यक्त केलं, आपल्या आजच्या आनंदाचा सहभाग घेतला, त्यामुळे खरंच आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. धन्यवाद दादा. सुरेखाताई पसायदान म्हणतील. हो. आधी मनोगत. हो, निलिमा चालेल ना, काही हरकत नाही. दादा, संतोष दादा, प्रतिभा ताई, माया ताई, तुम्हा सर्वांचे आभार. कारण तुम्ही आणि मिलिंद दादांची खास आठवण म्हणून त्यांनी प्रत्येक अध्यायाचा अर्थ हे कसं समजावून सांगितलं. खूप छान. कटवमलं लवणातून म्हणजे कडू, आंबट, गोड, तिखट, तांबस आहार याच्याविषयी माहिती म्हणजे खरोखर खूप छान वाटलं. त्यांचं सांगण्याचं, विवेचन करण्याचं खूप हे वाटलं. आणि हे सर्वांनी अप्रतिम शिकवलेलं आहे, अप्रतिमपणे करून घेतलेलं आहे. आवाज येतो ना माझा दादा? हो ताई, हो ताई. खूप छान. बोला बोला ताई, ऐकतोय आम्ही. हा. आणि तुम्ही खूप छान सगळे अर्थ विवेचन इतकं छान करायचे ना दादा, ते म्हणजे ऐकून खूप कुठेतरी मनाला समाधान वाटून जायचं. म्हणजे आपलं पण वाटायचं ना, ते आपले पण वाटत होतं ऐकताना, सर्व करताना. आणि माझ्या वडिलांची इच्छा होती मी शिकावं, पाठ करावी गीता, आणि ती मी पाठ करण्याच्या ग्रुपवर पण जॉईन झालेली करण्याच्या रेखाताईंच्या याच्यावर. तर रेखाताईंच्या आज तिथेच माझं पारायण होतं. 4 ते 6:30 7 पर्यंत चाललं आमचं गीतेचं. आणि दर एकादशीला असतं त्यांचं पहाटे 4 वाजता. आणि ही रामनाम नौका ज्यांनी म्हटलं त्यांनी म्हणजे मला वारीतली आठवण करून दिली. आमच्या इथे बापू काका गोखले म्हणून वारीमध्ये असतात. त्यांचं वय आता 85 वर्ष आहे, पण ते सासवडचा घाट अगदी न थकता हे सर्व भजन म्हणत जातात. अरे बापरे. हो, खूप छान भजन आणि इतका छान आवाज आहे त्यांचा, म्हणजे अप्रतिम. आणि ते ऐकतानाच मला रडायला आलं होतं की इतकं छान अप्रतिम त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांचेही धन्यवाद. आता मी पसायदान म्हणते. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे खणाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरितांचे तिमिर जाओ, वैश्वस्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछील तो ते लाहो,
प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटोतया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो तिही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित ग्रंथोपजीविये विश्वेशी लोकीये दृष्टा दृष्ट विजये हो आजी एथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. खूप छान ताई. सुरेखाताई, कुठे राहायला असता तुम्ही? तुमचं गाव शहर कोणतं? मी चारकोप मध्ये कांदिवली. अच्छा अच्छा, खूप छान. तुम्ही मनोगत पण छान म्हटलं, पसायदानी छान म्हटलं, दादांचं रामनवमीचा त्या स्तवनाचाही तुम्ही उत्तम उल्लेख केला. खूप छान. आता हे जे पसायदान आपण म्हणतो, सगळेच जण आपण चला कल्पतरूंचे आरव म्हणतो. तर चैतन्य महाराज देगलूरकर म्हणतात चला नाही चला. म्हणजे कल्पतरू स्थिर असतात, पण कल्पतरू सारखे जे संत पुरुष आहे त्यांनी चालत राहिलं पाहिजे. म्हणजे चला कल्पतरूंचे आरव, अशी ती चूक सगळ्यांकडून होते. ते आपण दुरुस्त करूया. चला कल्पतरूंचे आरव म्हणजे कल्पतरू हे कृपा करणारे आणि ते चलित असणारे सगळ्या समाज कल्याणासाठी, राष्ट्र कल्याणासाठी आहे ना. चैतन्य महाराजांचं परवाच एक प्रवचन ऐकण्यात आलं, त्यावेळी त्यांनी हा विशेष उल्लेख केला. धन्यवाद माझी ताई, खूप छान. असं आणि तुम्ही विष्णू सहस्रनाम पाठवलं तेही मी म्हणायला सुरुवात केलेली आहे. नाही नाही, छानच आहे, छानच आहे. चाललंय आपण जे जे उत्तम उदात्त ते सगळं आपण एकमेकांना दिलंच पाहिजे. ती आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे आणि आनंद पण आहे ना. धन्यवाद ताई, खूप छान. आणि माया आवाज मध्ये मध्ये जातोय ताई तुमचा. एक मिनिट, मला वाटलं झालं यांचं. सुरेखाताई, त्यांना मायाताईंविषयी काहीतरी बोलायचं होतं. हो केला, ऑडिओ दिला त्यांना. खरा सुरेखाताई बोला. मायाताईंनी देखील तुम्ही नव्हते तर खूप छान शिकवलं, खूप छान समजावून सांगणं. आणि तुम्ही सर्वजण बर्फाची पट्टी ठेवून येता की काय असं येतो माझ्या मनात. नाही नाही, मायाताई तर माझ्याही प्रेरक आहेत. त्या मला पण नेहमी धीर देत असतात, साथ देत असतात. आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की दादा तुम्ही काळजी करू नका, संपूर्ण वर्ग. आणि मुख्य म्हणजे नम्रतेने ते विचारतात, दादा तुमचा हा क्लास मी घेऊ का, अशी सूचना मी देऊ का. म्हणजे अत्यंत रुजू मन आहे त्यांचं आणि सगळ्यांसाठी त्या अशाच गीता परिवारात धडपडत असतात. मायाताई खूप धन्यवाद. खूप धन्यवाद देईल तुम्ही. जय श्रीकृष्ण. खूप छान. दादा मला विचारायचं होतं, हा, ते विष्णू सहस्रनाम काय शिकवतात का काय? हो, आपल्या म्हणजे गीता परिवाराची एक शाखा पुणे गीता परिवार म्हणून आहे. ते रामरक्षा आणि विष्णू सहस्त्रनाम शिकवतात. त्याची लिंक आली होती मधल्या काळात, परत येत राहते ती साधारण 1.5-2 महिन्यानंतर. तेव्हा तुम्ही अवश्य भाग घ्या. आणि अशाच संत वर्गासारखे संत वर्ग असतात, अवश्य शिका. आताच 2 दिवसापूर्वी सुरू झाला नवीन क्लास. हो, नवीन आता त्यामध्ये तो लवकर वर्ग फुल होतो. म्हणजे गीता आपल्या गीतेच्या अभ्यासासारखे त्याचे भरपूर वर्ग नसतात. ते प्रत्येक भाषेमध्ये 1 किंवा 2 किंवा 4 जे काही वर्ग असतील, लिमिटेड वर्ग असतात. चला नेक्स्ट. दीपालीताईंनी ऑडिओ पाठवला होता, पण दीपालीताई तुम्ही आहात इथे? हो आहे मी.
हा तर व्हिडिओ ऑन करा सादरीकरण ताई. किंवा मनोगत किंवा सादरीकरण असेल तर बोलून घ्या. बाकी तर ऐकतील सगळे ग्रुपवर, तो भाग वेगळा, पण प्रत्यक्ष सहभाग आहे तर बोलून घ्या. नमस्कार. नमस्कार. मी मला वाटलं मला जॉईन नाही करतील म्हणून मी काही तयारी नाही केलेली. आम्ही नाही नाही, गाणं तसं नाही, पाठवलं सगळ्यांनाच होतं. जॉईन करणार आपण. हा तर मी म्हणू शकत नाही आता. नाही मग मनोगत सांगा. पाठवलेलं मनोगत पुढे म्हणजे मला संस्कृतचा काहीच गंध नव्हता काय किंवा मला काही माहिती नव्हतं. सासरी आल्यावर होतं म्हणजे सासूबाई सासरे सासूबाई एम.ए. संस्कृत झालेल्या होत्या. मग त्या सारखं म्हणत बसायच्या पण मला कधी त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. आणि आता त्या गेल्यानंतर मला त्यांना खूप आनंद झाला असता. मी जर त्यावेळेस हे शिकलं असतं. त्या म्हणायच्या सारखं. तरी विष्णू सहस्त्रनाम पूर्ण त्यांनी आम्हाला शिकवलं. त्या गेल्यानंतर आम्ही त्यांच्या जवळ बसून म्हणलो मला त्यावेळेसपासून म्हणजे संस्कृत विषयी खूप म्हणजे मना वाटलं आणि मग मी आता चालू केले आणि गीता म्हणजे नंदेकडूनच मला कळाली आणि म्हणायला लागले मी आणि खूप छान धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. मला खूप म्हणजे यायला लागले थोडं थोडं आणि मी ग्रुपमध्ये जॉईन करायला लागले खूप जणांना मैत्रिणींना ते. बस धन्यवाद. दीपाली ताईंचं खूप इथे छान. लावतो पहा, ऐकायला येतंय का ते? हो हो. हॅलो. हा आवाज कमी आहे संतोष दादा. आता जास्त दीर्घ नाही आहे ना, 1-2 नाही. मिनिटाचाच आहे ना. हो हो. नाही नाही नाही. आता परत आवाज येत नाहीये. म्हणू कमी नाही तर. हॅलो. तुम्ही पाठ नाहीये म्हणता ना. नाही पाठ आहे मला म्हणू. म्हणा मग एखाद कडवं म्हणा किंवा म्हणा तुम्ही. म्हणा ताई, म्हणा. अर्ध मन झालंच आहे. मोहन मुरली वाला नंदाचा बेला मन मोहन मुरली वाला ओ मन मोहन मुरली वाला भक्तासाठी तो जग जेठी भक्तासाठी तो जग जेठी खूप जेशीरत झाला ओ खूप जेशीरत झाला मनमोहन 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 मुरलीवाला नंदाचा अलबेला ओ नंदाचा अलबेला. छान, खूप छान ताई. धन्यवाद. धन्यवाद. आता ज्यांनी लिस्ट मध्ये सांगितलं होतं ते तर झाले. अजून कोणाला काही बोलायचं असेल तर हँड रेज करा, मी अनम्यूट करतो. सगळ्यांनी सहभाग घ्यायचाच आहे. कोणाला काही बोलायचं असेल, नंतर विचार झाला असेल बोलायचं म्हणून तो हँड रेज करा. मी एक गवळण म्हणू शकते का? म्हणा ना ताई. व्हिडिओ ऑन करा ताई. व्हिडिओ ऑन करा आणि म्हणा. मृदुला ताई आहेत, मृदुला ताई सोहनी. हो हो व्हिडिओ ऑन करा ताई. हो हो मला जरा बरं नव्हतं त्यामुळे मी नाही, काय हरकत नाही ताई. नाव दिलं नव्हतं म्हटलं, पण आता अटेंड केल्याशिवाय काय राहवलं नाही. नाही, मग आम्हाला माहिती आहे, नंतर पुष्कळ तयार होतात. काय म्हणता? नाही, सगळ्यांना नमस्कार म्हटलं. माझं थोडंसं मनोगत सांगते की आमच्या योग वर्गामध्ये एक फडणीस म्हणून बाई आहेत. त्या नेहमी गीता पठणाचे आवर्तन करतात. तर त्यावेळी अशी नेहमी इच्छा वाटायची की आपल्याला पण असं काहीतरी संधी मिळाली पाहिजे. आणि तुम्हाला
गंमत सांगते की 2-3 दिवसांनी एका योग साधकांनी मला ही गीता परिवाराबद्दल माहिती दिली. तर आपण गीतेमध्ये म्हणतो की कुठल्याही कर्माचे फल ह्याची अपेक्षा धरू नये. पण अशी मला गंमत वाटते की आम्ही नुसती इच्छा व्यक्त केल्यानंतर ताबडतोब आम्हाला गीता परिवाराशी संलग्न होता आलं आणि ते फळ आम्हाला भगवंताने ताबडतोब दिलं आणि खूप अभिमान वाटतो की तुमच्याशी आमचा छोटासा का होईना आमचा तुमच्यामध्ये सहभाग आहे आणि तुम्ही संतोष दादा म्हणा तुम्ही जे सर्व ताई दादा आहात तुमचं जे सातत्य किंवा तुमचं जे ज्ञान आहे किंवा निरंतरता आहे ते बघून खूप अचंबित व्हायला होतं आणि तुमच्या मार्गावरती आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय एवढीच आणि सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. वा, खूप छान ताई. म्हणा, तुम्ही काहीतरी सादर करणार आहात ना? हो चालेल ना, म्हणजे वेळ आहे ना? हो म्हणा हो म्हणा नाही म्हणा ताई, काही काय वेळ आपलीच आहे. राधा गौरण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन. राधा गौरण सुवर्ण चंपक यौवन कांती हिंदोळत ती मागे पुढती. सुवर्ण चंपक यौवन कांती हिंदोळत ती मागे पुढती. उजव्या डाव्या झुलत्या हाती कृष्ण कृष्ण ते बोलती कंकण. राधा गौरण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन. नाद मुरलीचा पडता कानी बावरली ती गोकुळ हरिणी. ऋणझुण छंदे घुंगुर चरणी भज गोविंदे गेली रंगून. राधा गौळण करीते मंथन अविरत हरिते मनात चिंतन. राधे विणते मंथन चाले नवल बघाया नवनीत आले. ध्यान तियेचे उघडी डोळे दृष्टी पुढती देवकी नंदन. राधा गौळण करीते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन. राधा गौळण. धन्यवाद. छान आगादे, छान मनोगती छान व्यक्त केलं ताई. सहभाग घेतल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पहिले संतोष केला, आता छान सादरीकरण केलं. खूप छान. येस सर, थँक्यू. खूप अभिमान वाटतो तुमच्याबद्दल सगळ्यांबद्दल आणि असंच तुमच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. आपण गीता परिवारातच आहोत त्यामुळे कुठे ना कुठे आपल्या भेटी होतीलच. जय श्री कृष्ण दादा. जय श्री कृष्ण. अरे वा, बोला दादा. मी बोलू का दोन शब्द? हो बिलकुल मनोगत? बिलकुल दादा, बोला. बोला. जी, मी सर्वप्रथम आपल्या गीता परिवाराचा आभारी आहे आणि ईश्वराचा देखील आभारी आहे की भगवंतांनी हा योग जुळवून आणला आम्हाला. की मला म्हणजे इच्छाच होती की म्हणजे मला भगवद्गीता कंठस्थ करायची होती असं, परंतु असं प्रत्यक्ष म्हणजे असं संथा मिळेल असं आजपर्यंत मला मिळालं नाही. परंतु गीता परिवाराशी मला माझ्या एका मित्राने मला लिंक दिली होती आणि त्या माध्यमातून मी जॉईन झालो. आणि गीता परिवारातले जे आपण म्हणजे मिलिंद दादा, ताई, मायाताई किंवा सगळे जे परिवार आहेत सगळ्यांनी खूप छान शिकवलं आणि आता अशी इच्छा म्हणजे पूर्ण दृढ झाली की मी पूर्ण गीता कंठस्थ होईल माझी, अशी मला आता म्हणजे वाटायला लागलंय. आणि मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की भगवंत माझ्याकडनं पूर्ण सेवा करून घे असं. बस मी सगळ्या गीता परिवाराचा आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. बस, थँक्यू. धन्यवाद दादा, खूप छान. अशीच आपले L3 वर्ग जॉईन ठेवा, L4 पर्यंतचा प्रवास करा आणि गीतावरती होण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांनाच विनंती. हा, धन्यवाद. अजून कोणी?
दादा कोणाला मी काही अथर्व बोलायचंय कृष्ण अजून? बोलू शकते का? दादा मी अथर्व कृष्ण बोलू शकते का? संतोष दादा, आता हा. आपल्याला मीटिंगला किती वेळ आहे? 9 मिनिटं. आता थोडस मी विनंती करतो की मी माझं मनोगत बोलून घेतो, कारण माझा 10 वाजता वर्ग आहे. समजा मीटिंग हो. कमी पडली तर तिसरी पण जॉईन करूयात आपण, तो काही मुद्दा नाही. परंतु नंतर मग 10चा क्लास असल्यामुळे थोडस मला संधी द्यावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. हो दादा. हा सर्वप्रथम L2 वर्ग आपण एक 15 एप्रिलला सुरू केला आणि पाहता पाहता 2 महिन्यामध्ये साधारणतः हा वर्ग आपण संता वर्ग पूर्ण केला. सगळ्यांनी मनपूर्वक सहकार्य केलं साधकांनी, कारण साधकांच्या सहवासाशिवाय कुठलाही वर्ग संपन्न होऊच शकत नाही. त्यानंतर मग हा वर्ग चालवण्यासाठी गीता परिवाराची फार मोठी टीम आहे. पण प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासाठी टेक्निकल सहाय्य खूप गरजेचं असतं आणि आपल्याकडे त्या प्रतीक्षाताई शिरोरे होत्या, पण त्यांच्या आरोग्याच्या प्रॉब्लेममुळे त्यांनी रजा घेतली आणि संतोष दादा हक्काचे अशासाठी म्हणतो की संतोष दादा गीता परिवारात आहेतच, ते माझे वर्गमित्र पण आहेत आणि त्यामुळे मी त्यांना विनंती केली आणि दादांनी चटकन त्याचा स्वीकार केला. त्यामुळे संतोष दादा तुमचे विशेष आभार. त्यानंतर ग्रुप कोऑर्डिनेटर म्हणून आमच्या ताई नेहमी आम्हाला मदत करतच असतात, वाणीताई नाशिकवरून. त्यानंतर मला आता थोडा माझ्या कुटुंबावर एक दुःखद प्रसंग आल्यामुळे मला सुट्टी घ्यावी लागली आणि महत्वाचा अध्याय पूर्ण करण्याची मला थोडीशी चिंता होती, पण चिंता करायचं कारण नाही, कारण योगेश्वर कृष्ण गीता परिवार सक्षम आहे. आणि मायाताई मला अत्यंत सरळतेने म्हणाला की दादा तुम्ही चिंता करू नका, मी वर्ग सांभाळते. आणि आपला वर्ग सांभाळणारे उत्तम प्रशिक्षक गीता परिवारात आहे. पण मायाताईंचा माझा परिचय गेल्या 1-2 वर्षापासून असल्यामुळे मी म्हटलं निश्चितपणे, आणि मायाताईंनी अतिशय सुंदर केलं आहे. सगळ्या साधकांनी त्याची प्रतिक्रिया दिली. मुख्य म्हणजे संतोष दादा, आपल्या जीसीताई सगळ्यांनी सांगितलं की दादा मायाताईंनी उत्तम वर्ग चालवला. आणि मायाताई सुद्धा प्रेरणा देत असतात, कोणालाही ते निराश होऊ देत नाही. त्यामुळे विशेषत्वाने मायाताईंचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. आता आपण आनंदोत्सव साजरा करतो, कारण अतिशय सुंदररित्या आपण L1 मध्ये 2 अध्याय शिकलो. आता L2 चे 2 अध्याय अशा आपण 700 पैकी साधारणतः 153 श्लोक म्हणायला शिकलोय. मला काहीच येत नव्हतं आणि आता मला 153 श्लोक यायला लागले. गीतेसंबंधीची रुची वाढली आणि गीता हे जीवन जगण्याचं शास्त्र आणि कला आहे. हे शास्त्र आपल्याला पुस्तकात आहे, गीता परिवार आपल्याला शिकवतोय, परंतु त्याची कला, ती जी भगवंताने आपल्याला सांगितली आहे, ती कला समजण्यासाठी अर्थनिरूपण सत्राची सोय सुद्धा गीता परिवाराने केलेली आहे. त्यामुळे मला श्लोक समजला, गीता वाचता आली. सात्विक गुणाचा सुद्धा अहंकार होतो, पण आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल जीवनात तर अहंकार आणि फलासक्ती ही करू नका, हे भगवंत आपल्याला वारंवार सांगतात. त्यामुळे मी केलं, मी असं केलं, मी कंठस्थीकरण परीक्षा दिली, हे मी आपण हळूहळू त्याचा विलय करूयात. फळाची आशा आपल्याला करायचीच नाही. आपल्याला माहिती आहे, मूल जन्मतः आईचं दूध प्यायला लागतं. त्याला कोण शिकवतं? किंवा झाड छोटंसं रोपटं, त्याला मुळातून पाणी घेण्याचं, अन्नद्रव्य घेण्याची त्याला जाणीव होते किंवा त्याला ती बुद्धी असते. याला भगवंताची प्रबोधिनी कृपा असं म्हणतात, की प्रबोधिनी कृपा असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे संपूर्ण गीतेमध्ये कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या 3 योगांचं महत्व सांगितलेलं आहे, त्याचा समन्वय करायला शिकवलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे भक्ती आणि ज्ञानयोग तुम्ही जन्माला आल्यानंतर केव्हा तरी तुम्हाला ते प्रेरणा होते आणि ते शिकायला सुरुवात करता. पण कर्म माणसाला टाकताच येत नाही. त्याचाच आत्मा शिरला शरीरात, आईच्या गर्भात आपलं शरीर तयार झालं आणि त्यात आत्मा शिरला की आपलं कर्म सुरू झालं. आणि ते उत्तम कसं करायचं कर्म ही आपल्याला गीता शिकवते. त्यामुळे आणि आता मग हे शिकता आपण L1 ला सुंदर अशा अध्याय पुरुषोत्तम योग आणि भक्ती योग शिकलो. त्यामुळे भक्तांचे काय लक्षण आहे, भगवंत काय आहे याचं गुणगान आपण शिकलो. नंतर L2 ची लेवल अत्यंत सुंदर अशी, ज्याच्यामध्ये राजविद्या, राजगुह्य योग. तर त्यामुळे मध्ये मी तुम्हाला उदाहरणं दिले, किंवा पदार्थ खुसखुशीत करण्यासाठी त्यामध्ये मोहन घालतात. तसं ज्ञानयोग आणि कर्मयोग हे करताना जर तुम्ही भक्ती आणि उपासना त्यात घातली तर तिथे बंधन नाही की ते पदार्थ बिघडेल करायचे. जितकं तुम्ही भक्ती आणि उपासना त्यात मिळवाल तेवढा तो पदार्थ भक्तीचा खुसखुशीत होतो आणि भगवंताला तो आवडतो. त्यामुळे गीता परिवाराने मला काय दिलं तर मला संस्कृत येत नव्हतं, मी उत्तमरित्या गीता म्हणायला लागलो. गीतेचं जे ब्रीद वाक्य आहे, गीता पढाय आणि जीवन में लाए, ते आपल्याला निरंतर सुरू ठेवायचं आहे. यथाशक्ती ते जरूर करायचं आहे. कंठस्थीकरण परीक्षा आहे आपल्या उन्नतीसाठीच आहे, त्या आपल्याला द्यायच्या आहेत. आणि आपल्याला गीता परिवारामुळे, गीता शिकल्यामुळे हे जाणीव झाली की मला उत्तम कर्म करायचाच अधिकार आहे. त्याच्या फळावर मी अपेक्षा
करायलाच नको. कारण माणसाला अहंकारामुळे आणि फळाच्या आसक्तीमुळे कर्मबंध लागतो. आणि मुख्य म्हणजे तो कर्मबंध लागू नये त्याची सोपी युक्ती आहे की अहंकार करायचा नाही आणि फळाची आशा करायची नाही. उत्तम उत्तम कार्य करायचं. गीता जी शिकली ती विसरायची नाही. त्याचे पारायण करत करत आपल्याला नारायण व्हायचं. गीतेने आपल्याला शिकवलं की माझा जन्म कशासाठी आहे, मी आत्मा आहे म्हणजे मी परमेश्वर स्वरूप आहे आणि मला मायेचं आवरण आहे. ते आवरण दूर करून मला जीवाचा प्रवास शिवाकडे न्यायचा आहे. त्यामुळे गीता परिवाराने मला काय दिलं हे सगळेजण आपल्याला सांगतात, ते आपण जाणतो. त्यामुळे आता मी गीता परिवाराला काय द्यायचं, तर मी उत्तम रीतीने सेवा द्यायची. कारण सेवेमुळे आपल्याला आत्मिक समाधान मिळते आणि आपला अहंकार सुद्धा शून्य होतो. तसं विनोबा भावे नेहमी सांगतात की परमेश्वराने सगळं विश्व निर्माण केलं आणि तो तुमच्या हृदयातच लपला आणि त्याला डिजिटल लॉक आहे. त्याचा नंबर आहे 0 आणि 1. त्यामुळे काय शून्य करायचं, तर अहंकार शून्य करायचा आणि काय एक करायचं, तर भक्ती एक करायची आहे. त्यामुळे मला अर्थ समजले. मला 700 गीता मला वाचायला आली. तर असं नाही, अर्जुनाचा सुद्धा दुसरा अध्यायापासून 17वा अध्यायापर्यंत त्याचा प्रवास कसा झाला, त्याचा ज्ञानाचं वाढ कशी झाली, त्याचा मोह कसा नष्ट झाला, हे आपल्याला गीतेतून शिकायचं आहे. त्यामुळे अर्थनिरूपण सत्र जरूर अटेंड करायचे. व्याकरण वर्ग जरूर अटेंड करायचे. नोट्स काढायच्या आणि गीता पढाए आणि जीवन में लाए हे आपण तत्व अंगीकारायचं. आपल्याला माहिती आहे की मोठमोठे संत, विवेकानंदांचं आपण उदाहरण पाहतो, शंकराचार्यांचं पाहतो, आपल्या गीता परिवाराच्या गोविंददेव गिरीजी महाराजांचा पाहतो. यांना तर भगवंत कळलाय, यांना ज्ञानप्राप्ती झाली आहे, यांना मोक्ष सुद्धा समजलाय. मग त्याच्यानंतर सुद्धा हे कार्य का करतात, तर खरं कार्य हे ज्ञानोत्तर भक्ती ज्याला म्हणतात ते राष्ट्रासाठी समर्पित असते. आणि कलियुगाचा महिमा आहे नामस्मरण आणि एकत्र उपासना हा कलियुगाचा मंत्र आहे. म्हणून गोविंददेव गिरीजी महाराजांनी गीता परिवार सुरू केला. उपासना पद्धती सामूहिक सुरू केली. त्यामुळे आज दादांनी आपल्याला सांगितलं 12 लाख लोक सोडले. पर स्त्री पुरुष वैश्य सगळ्यांना गीता परिवाराचा आनंद घेता येतो. कुठलंही बंधन नाही, निशुल्क. म्हणजे जे परमेश्वराने आपल्याला दिलं, जे गीता परिवाराने आपल्याला दिलं ते अमूल्य आहे. त्याचं आपण मूल्यच करू शकत नाही. आणि मग अशा अमूल्य अशा गोष्टी आपल्याला जर समाजाला द्यायच्या झाल्या तर त्याचं कुठलंही शुल्क आपण घेऊ नये. म्हणून निशुल्क आणि निष्काम कर्मयोग आपण अंगीकारला पाहिजे. अशा तऱ्हेने आणि आपण सांगितलं की गीतेमध्ये 4 आपल्याला देतात. एक संजय उवाच, आपलं एक धृतराष्ट्र उवाच, एकच श्लोक धृतराष्ट्राच्या तोंडी आहे. त्यामुळे धृतराष्ट्रासारखं आपण जे अंध बनून बसलेलं आहे तर त्या भूमिकेतून आपल्याला संजयाच्या भूमिकेत यायचं आहे. आणि मग हळूहळू दैवी गुण संपन्नता जी सांगितलेली आहे 16वा अध्यायात, आसुरी संपत्ती आपल्याला त्याग करायचा आहे, दैवी संपत्तीचा स्वीकार करायचा आहे. मग अर्जुनाच्या भूमिकेत येऊन भगवंताचं नामस्मरण करत करत आपल्याला कृष्णरूप व्हायचं आहे. मोक्ष मुक्ती हे सगळं आपल्याला जागेवर बसूनच मिळणार आहे. त्यामुळे भगवंताच्या लीला त्याचं स्मरण करायचं, त्याचं पारायण करायचं आणि आचरण करताना मात्र संतांचं चरित्र पाहायचं. अशा तऱ्हेने आपल्याला गीता परिवाराने अध्यात्म प्रवासासाठी उद्युक्त केलेला आहे. गीता परिवारामध्ये आपल्याला दिसतात संत वर्गाचे 3 किंवा 4 लोक, पण या व्यतिरिक्त 7-8 हजार लोक आपले व्यवसाय, आपल्या नोकऱ्या सांभाळून हे कार्य करत असतात. त्यामुळे आपले वर्ग सकाळी 5ला सुरू होतात, रात्री 1:30-2 वाजेपर्यंत चालतात. अशा प्रकारे आपण सेवेचं कुठलं तरी कार्य घ्या आणि 5 लोक कमीत कमी आपण जोडले पाहिजे गीता परिवार संत वर्गाशी. त्यामुळे गीता पढाए आणि जीवन में लाए हे तंत्र आपल्याला सोप्या पद्धतीने शिकायचं आहे. मी प्रयत्न केला, जे चांगलं तुम्हाला मिळालं ते गीता परिवाराचं आहे. ज्या त्रुटी असतील, काही चुका असतील त्या माझ्या वैयक्तिक आहे. त्यामुळे तुम्ही मला मनपूर्वक क्षमा करावी. काही लोकांना मी प्रयत्न केला आहे की श्लोक त्यांनी जे पाठवलेले ऑडिओ आहे त्याच्यावर त्यांना सांगायचा. एखादा ऑडिओ राहून गेला मधल्या काळात तर आज उद्या मी पूर्ण करून ग्रुपवर टाकेल. त्यामुळे कोणीही आता अध्याय शिकणे बंद करायचं नाही. L3 L4 पूर्ण करायचं. गीता परिवारात आपण इथे भेटलो. उत्तम प्रशिक्षक तुम्हाला लाभतील. TA मिळतील, GC मिळतील. मायाताईंनी